नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी बनवते उपवासाचे पराठे। तर ते मी कसे बनवते ते दाखवते। एक वाटी मी वरीचं पीठ घेतलंय आणि 2 उकडलेले बटाटे घेतले आणि हिरवी मिरची 3 चिरून घेतले। तर बटाटे मी किसून घेते आता, कारण ती गाठी होत नाही। असं व्यवस्थित किसून घ्यायचं, मग एकत्र सगळं होता। कारण उपवासाचे पराठे म्हणजे रोज खिचडी हे सगळं खाऊन जर कंटाळा येत असाल काही लोकांना, तर असे पराठेही बनवून खाऊ शकतात तुम्ही। पराठे पण छान लागतात तसे। मी असे किसून पराठे घेतले। तर आता मिश्रण मी मिक्स करतोय आणि आता टाकणार 1 वाटी हे पीठ। त्याच्यात आता टाकणार थोडासा मीठ चवीनुसार आणि मिश्रण असं व्यवस्थित करून घेणार। पाणी न घालता मळायचा पीठ, कारण बटाटे आपले उकडलेले आहेत ना, तर त्याच्यातच ते पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। असं व्यवस्थित मळून घ्यायचं। बघा, मी असे पराठे सगळे करून घेणार। हे बघा, हो, तेल लावून थापायचा, नाही तर हे फुटतं। कारण वरीचं पीठ आणि बटाटो आहे ना, हे ह्याच्यासारखे येणार नाही। भाकरी जसे आपण थापतो तसे, कारण जास्त मोठे केलं तर हे फुटणार। पण एक उपवासासाठी काहीतरी वेगळा म्हणून करायचं आहे। बघा, असं गुलाबी याच्यावरती थोडं तेल लावून व्यवस्थित मी भाजून घेते। असं व्यवस्थित थोडं तेल लावायचं व्यवस्थित पराठ्यांका। असं आपण इतर जेव्हा आलू पराठे करतो तेव्हा स्टफिंगचे करतो, म्हणजे भरून। आलू पराठ्याची रेसिपी माझी नक्की येणार। त्याच्यात आपण मसाले, चाट मसाले हे सगळं टाकतं। ह्याच्यात फक्त मी उपवासाचा म्हणून बटाटे, बीट आणि हिरवी मिरची टाकलेली, असे खरपूस भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने बघ, हे असं मी थापून घेतलं आहे या पिशवीवरती, पिशवीत तेल लावून, आणि उचलताना असं उचलायचं। अशा पद्धतीने मी सगळे पराठे करून घेणार। सगळे पराठे माझे बनवून झाले ते बघा, असे छान एकदम टेस्टी पण लागतात एकदम। मी थोडंसं आहे बघा दाखवते, खूप छान एकदम टेस्टी लागतात। तोंडात एकदम चवीला लगत झाली, कारण उपवासात खूप दिवस तोंड हे झाला, एकदम टेस्ट पूर्ण तोंडाची गेलेली आहे उपवास असल्यामुळे। आज काहीतरी नवीन खाल्लेलं वाटलं। माझा व्हिडिओ आवडला तर नक्की माझा व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा।